जळगावमध्ये तापमानाचा पारा 44 अंशांवर पोहोचलेला आहे। त्यामुळे आता या वाढत्या तापमानाचा जे आहे फुलं उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण आता जळगावच्या शिरसोली परिसरामध्ये आहोत आणि आपण गुलाबाच्या बागेमध्ये उभे आहोत आणि दृश्यांमध्ये आपण बघतो आहे की कशा पद्धतीने वाढत्या तापमानामुळे जे आहे या ठिकाणी गुलाबाचं झाड जे आहे वाळत असल्याचं पाहायला मिळत आहे। पूर्ण जी आहे या गुलाबाची हिरवीगार टवटवीत दिसणारी पानं आता या ठिकाणी सुकून पडलेली आहे आणि या पानांप्रमाणे जे आहे झाडावर लागणारी जी फुलं आहेत ते देखील या ठिकाणी वाळत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे आता फुल उत्पादक शेतकऱ्यांना जे आहे नुकसानाचा या ठिकाणी सामना करावा लागतो आहे। अशाच पद्धतीने ही पूर्ण गुलाबाची बाग आहे आणि त्या बागेचे जे झाडं आहेत त्या झाडांवरची पानं वाळत आहेत। तर या वाढत्या तापमानामुळे जे आहे या ठिकाणी फुलं देखील जी आहे फुलांची वाढ जी आहे ती खुंटली आहे आणि फुलं जी आहेत या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की गुलाबाचं फुल आहे किमान हे आपल्या हाताच्या पंजा एवढा हा फुलाचा आकार असतो। मात्र आता वाढत्या तापमानामुळे हे फुल जागेवरच याची वाढ खुंटलेली आहे आणि ते याच ठिकाणी आता वाळत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत काही फुल उत्पादक शेतकरी आहेत की आपण त्यांच्याशी नेमकं बोलणार आहोत की काय परिणाम होतोय, काय सांगणार ताई? ऊन वाढलेलं आहे, कसा नेमका परिणाम होतोय? हे उन्हामुळे ना हे फुलं खराब होत आहे। कारण कसं की तापमान जास्त असलं त्याला कितीही पाणी दिलं पण ते फुल म्हणजे असं खराब होत चालतं, मोठं होत नाही, लाल होत नाही जास्ती, असं भुरस पडतं। हे असे सुकताय का? हा, आणि असे फुलं सुकवून जातात, म्हणजे त्याची हेच नाही, खराबच होत चालतात ते पुरे फुलं। अच्छा, केवढं असतं फुल तुमचं? ते म्हणजे आता तर सहसा करून उन्हात राहतं ते बरं, पण ते उन्हामुळे ना एकदम छोटंच फुल राहतं आणि तेव्हा जून महिन्यात माल मारतो तेव्हा बरं फुल राहतं मग, आणि लालपणा पण येतो त्याला। आणि कधीपासून हे कमी व्हायला सुरुवात होतं? आता एक म्हणजे कमी मार्च महिन्यापासून झालेला आहे आमचा हा माल कमी। अच्छा, तर मार्चात आता एप्रिल महिन्यात तर काही एक बी फुल नव्हतं आमचं। आता लग्नाचा हंगाम होता, एक बी फुल नाही निघलं, महिना झाले म्हणजे फुलच डायरेक्ट बंद पडले। नुकसान झालंय कारण त्याला पाणीच नव्हतं ना, महिना झाले पाणी झालं नाही त्याला। लग्न सरायच्या दिवसांमध्ये जास्त मागणी असते आणि त्याच काळात म्हणजे ना फुलं कमी निघतात आणि आमच्या म्हणजे श्रावण महिन्यात त्याच्यात भरपूर फुलं निघतात, 25 थैल्या निघतात तुमचे? मासे कधी असं दररोज काढले तर 4 बी निघतात, 5 बी निघतात, 2 बी निघतात, पण शेवटी म्हणजे कमी तर कमीत म्हणजे 2 पासून सुरुवात होते, 2, 4, 8 डायरेक्ट 25 थैल्या एवढ्याच्यात निघतात आमच्या। किती किलोची असते एक थैली? म्हणजे शेकडा राहतात त्याच्यावर 100 फुलं 100 राहतात। फुलं राहतात, आता किती 200 फुलं निघतात? आज फक्त 200 थैल्या काढल्या, 200 फुलं। याच्या आधी किती निघतं चांगलं वातावरण मग राहिलं? याच्या आधी मग वाढत चालतात आणि ते किती? म्हणजे 10 थैल्या निघतात, 15 थैल्या निघतात, 1000-1500 म्हणजे 20 थैल्या निघतात, असं वाढत चालतात ते। असं नाही की आज इथल्या निघते तर रोज तेवढ्याच निघेल पाहिजे, तसं नाही, एखाद्या दिवस कमी बी होऊन जातं। किती पण पाणी दिलं तर उन्हामुळे उन्हामुळे होतं ते सर्व, पानं सुकताय, सगळे सुकून झाडं सुकून चालले। अजून काही शेतकरी आहेत, काय सांगणार दादा? तुमच्या पण या ठिकाणी फुलांची शेती आहे, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे, कसा नेमका फरक या ठिकाणी पडतो? माझ्याकडे निली आणि गुलाबची शेती आहे, नवरंग आहे, त्यामुळे उन्हाच्या फटक्यामुळे एकदम फुलं सुकाळलेले येत आहेत, पाणी भरून सुद्धा फुलांचे उष्णतेमुळे फुलं येत नाहीत। त्यामुळे शेतीचं नुकसान होत आहे, फुल शेतीचं। लग्न सरायचे दिवस आहे त्याच्यातच तुम्हाला नुकसान होतं? लग्न सराई असल्या कारणामुळे जास्त नुकसान, मोठ्या प्रमाणात नुकसान झेलावं लागतं। तर अशा पद्धतीने जे आहे वाढत्या तापमानामुळे जे आहे फुलांची जी झाडं आहेत ती जागेवरच सुकून पडत आहेत, पानं पिवळी पडत आहेत, जी फुलं लागत आहेत ती जागेवरच त्यांची वाढ खुंटलेली आहे आणि अनेक झाडांवरची फुलं जी आहे ती गळून पडत आहेत सुकल्यानंतर। त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे मोठं नुकसान या ठिकाणी सहन करावं लागतं आहे। आता लग्न सरायच्या दिवसांमध्ये अशा पद्धतीने या नुकसानामुळे जे आहे कुठेतरी आता शेतकऱ्यांचा जो हातचा हंगाम या ठिकाणी गेलेला आहे, त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात हे शेतकरी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। वाढत्या तापमानामुळे जे आहे इतर गोष्टींप्रमाणेच आता फुलं उत्पादक शेतकऱ्यांना देखील फटका बसलेला असून या ठिकाणी फुलांच्या शेतीचं मोठं नुकसान होत असल्याचे चित्र जळगावमध्ये पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।